नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 सप्टेंबर 2024। आज आपण फवारणी घेत आहोत की पातीगळ होऊ नये आणि पातीगळ होत असेल तर ती कशा पद्धतीने थांबवता येईल यासाठी आपण फवारणी घेत आहोत आणि त्यासाठी आपण आणलेले घटक त्याचं कार्य काय आहे संपूर्ण सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण माहिती मिळेल। तर यासाठी आपण आणलं आहे बोरॉन, ठीक आहे। तो बोरॉन 20% आणला आहे, हे आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे आणि प्लॅनोफिक्स आणलं जे की फुलगळ थांबवण्याचं काम करते। हे आपल्याला 3 ते 4 ml घ्यायचं, जास्त प्रमाणात झालं तर याचा वेगळा परिणामसुद्धा होऊ शकतो। आणि त्याचबरोबर आपण कीटकनाशक घेतलं आहे प्रोफेनोफॉस, जे फुलात किडी अळी वगैरे जे काही असेल त्यासाठी, ठीक आहे। कारण बऱ्याच तुम्ही फुलं बघा त्याच्यात अळी येऊ शकते। आणि तसंच आपल्याकडे प्रोफेनोफॉस सायपरमेथ्रिन आहे जुनं, हे आधी वापरून घेणार आहोत आपण आणि हे सरल्याच्या बाद आपण प्रोफेनोफॉस हे सुद्धा यूज करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण हे घटक घेतले आहे, तर याची फवारणी आपण घेणार आहोत। याच्यामध्ये फक्त आपण बोरॉन, प्लॅनोफिक्स आणि अळीनाशक म्हणजे 3च घटक घेतले आहे, याची फवारणी आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर आता प्रोफेनोफॉस घेतल्याच्यामुळे बारीक सुरीक जे की किल्ट आहे त्याचं सुद्धा काम होते आणि बोरॉन पाती थांबवण्याचं काम म्हणजे पातीगळ होत असेल तर ते धरून ठेवण्याचं काम पातीगळ होत नाही आणि बोंडाचं म्हणजे बोंडात रूपांतर होण्याचं कामसुद्धा करते। आणि प्लॅनोफिक्स हे पातीगळ होऊ देत नाही आणि जे हलक्या पात्यागळ आहे म्हणजे पाती आहे जे कमजोर आहे ती पाती या पावसामुळे गळली आहे, ठीक आहे। तर आपण आता जे की महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पातीगळ होऊ नये, तसंच जे काही वातावरण आहे ते वातावरणात चेंजेस झाल्यावर सुद्धा पातीगळ होते, खताची कमतरता पडल्यामुळे सुद्धा पातीगळ होते। तर नॅचरल जे की पातीगळ व्हायचे आहे ते गळ होईल, परंतु बाकीचे पाते गळू नये यासाठी आपण हे म्हणजे प्रतिबंधात्मक फवारणी म्हणून आपण हे याच्यासाठी आपण आधीच घेऊन राहिलो। जसे की ह्या पात्या नॅचरल गळल्या आहे, कुठं खतामुळे किंवा कशा कमजोर पात्या त्या गळल्या असेल तर ते अशा पात्या गळ होऊ नये यासाठी आपण आधीच याच्यासाठी एक फवारणी प्रतिबंधात्मक फवारणी म्हणजे पाती समोर गळू नये आणि फवारणी आपल्याला भिजती घ्यायची आहे, जसं की मी आता करणार आहोत त्या पद्धतीनं। पूर्णतः झाड भिजलं पाहिजे अशा पद्धतीनं फवारणी करायची आहे। आपला सावा 5x1 आहे आणि कपाशीसुद्धा वाढली आहे, तर त्या हिशोबानं आपल्याला फवारणी घ्यायची आहे जेणेकरून पूर्णतः झाड ओलं होईल आणि त्याचा आपल्याला रिझल्ट येईल। आपल्या कधी आपलं नियोजनसुद्धा चुकते। नियोजन कसं चुकते तर आपण फवारणी करतो परंतु फवारणीचा रिझल्ट का येत नाही तर आपण फवारणी हे भिजते घेत नाही, म्हणजे पूर्ण झाड भिजत नाही, त्याच्यामुळे आपल्याला परस्पर जो रिझल्ट यायला पाहिजे तो रिझल्ट येत नाही। त्याच्यामुळे जे काही फवारणी ते भिजती झाली पाहिजे, भले पाण्याचं प्रमाण जास्त वापरलं तरी चालेल, ठीक आहे, परंतु 15 लिटरचं भरा त्या ठिकाणी 18-20 लिटर भरा, परंतु भिजती फवारणी झाली पाहिजे तेव्हाच आपल्याला रिझल्ट येईल।